हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं? ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इज ए स्ट्रेट लाईन. फक्त एवढंच इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या. ग्राफ ऑफ अ लाईन लिनियर इक्वेशन. ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन इज ए स्ट्रेट लाईन. इट वॉज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. रिमेंबर दॅट. नाऊ आपण आता काय बघणार आहे? ग्राफ ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन. Graph of the simultaneous equation. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय आपण बघितलंय? दोन लिनियर इक्वेशन एकनी सॉल्व्ह करायचंय. त्याच्यामध्ये आपण दोन मेथड बघितलंय. आधीच्या सेकंड नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय कसं सॉल्व्ह करायचं. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे दोन लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचं आणि त्या दोन्ही सॉल्व्ह केल्यानंतर काय करायचं? त्याची व्हॅल्यू सोल्युशन फाइंड आउट करायचं. सोल्युशन म्हणजे ऑर्डर पेअर एक्स वाय ही व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. हे आपण काय बघितलंय? मेथडनुसार कसं सॉल्व्ह करायचं ते बघितलंय. मग आता आपल्याला काय करायचंय? ग्राफिकल मेथड यूज करून दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. मग याच्यासाठी हे कसं फाइंड आउट करायचं आहे हे बघा. आता आपण प्रॅक्टिसचे 1.2 मधलं एक्झाम्पल आपण बघायचं आहे. काय बघा एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. Solve the following simultaneous equation graphically. आता पहिलं एक्झाम्पल काय बघा. फर्स्ट एक्झाम्पल, दोन सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे दोन सायमल्टेनियस इक्वेशन देणार. मग त्याला आपल्याला पहिल्यांदा ग्राफ फाइंड आउट करायचा आहे. मग फर्स्ट एक्झाम्पल काय बघा. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 हे फर्स्ट लिनियर इक्वेशन आहे. आणि सेकंड इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 हे काय दोन सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. आता हे कनी ग्राफिकली या दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशनचे कनी सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे ग्राफिकली. मग आता पहिल्यांदा काय करणार आपण? फर्स्ट लिनियर इक्वेशन पहिल्यांदा एक्झाम्पल बघितलंय. त्याच्यामध्ये एक लिनियर इक्वेशन असेल तर आपण एक टेबल ड्रॉ केला. एक्स वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट केले. मग नंतर ऑर्डर पेअर एक्स वाय फाइंड आउट केली. तसंच तिथं काय करायचं? तर दोन सायमल्टेनियस दोन इक्वेशन आहेत. मग या दोन्ही इक्वेशनच्या आपल्याला काय करायचंय? दोन टेबल ड्रॉ करायचे. इथं ह्याचा पण टेबल एक ड्रॉ करायचा आहे. ह्याचे कोऑर्डिनेट एक्स वाय ऑर्डर पेअर फाइंड आउट करायची. ह्याचं पण सेम एज एक्स वाय आणि ऑर्डर पेअर एक्स वाय हे फाइंड आउट करायचं. एक्स आणि वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट असे दोन टेबल ड्रॉ करायचं. मग त्याच्यानंतर काय करायचं? दोन टेबल ड्रॉ केल्यानंतर मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ग्राफनुसार एक स्ट्रेट लाईन. मग आता इथं दोन इक्वेशन आहेत लिनियर. म्हटलं ग्राफिकल मेथडनुसार ग्राफमध्ये काय येणार? दोन स्ट्रेट लाईन येणार. आता आधी एक इक्वेशनसाठी आपण बघितलं एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. मग आता इथं काय करायचं? दोन्ही इक्वेशनसाठी दोन स्ट्रेट लाईन ग्राफमध्ये येणार. आणि ज्या पॉइंट ह्या दोन्ही इक्वेशनचं लाईन असतात ना स्ट्रेट लाईन, त्या ज्या एका पॉइंटला कुठे तर टच होतात त्या पॉइंटचा कोऑर्डिनेट म्हणजे काय मिळतं? ह्या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन मिळतं. हे एवढं लक्षात ठेवा. ही मेथड पण सोपी आहे. फर्स्ट मेथड आपण बघितलंय सायमल्टेनियस इक्वेशन इज फॉर्म्युला टाईप मेथड बघितलंय सॉल्व्ह करून. त्याच्यामध्ये पण दोन मेथड बघितले, फर्स्ट आणि सेकंड. मग आता ग्राफिकल नुसार आपल्याला कसं फाइंड आउट करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कसं करायचं? पहिल्यांदा या इक्वेशनचं टेबल ड्रॉ करा. ऍटलिस्ट 3 कोऑर्डिनेट तर फाइंड आउट करायचं. आता हे ड्रॉ करा टेबल. इथं एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, ऑर्डर पेअर एक्स वाय. आता आपण इथं हे पहिला इक्वेशन घ्यायचं, इक्वेशन नंबर 1. मग आता इथं आपण एक्सचे कोऑर्डिनेट फिक्स ठेवा नाही तर वायचे कोऑर्डिनेट फिक्स ठेवा. आपण एक्सचे कोऑर्डिनेट फिक्स ठेवूया. एक्सचे कोऑर्डिनेट फॉर एक्झाम्पल 1 2
ट्री कुठले पण घ्या तुम्ही, 3, 4, 5, 6, -1, -2, -3 कुठले पण पॉईंट घेऊ शकता, 0 पण घेऊ शकता. मग आता इथं मी 1, 2, 3 हे पॉईंट घेतले. मग वेन ह्या इक्वेशन नुसार आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 8 + y = 6. वेन x = 1, x = 1 व्हॅल्यू काय मिळाली, = 6, y = 1 ह्या साईडला घ्या. 6 - 1 = 5. y गेट 5. इथं y चा कोऑर्डिनेट काय मिळाला, 5. आणि वेन x = 2 ची व्हॅल्यू पुट करा या इक्वेशन मध्ये. काय येते, 2 + y = 6. y = 6 - 2 = 4. We get value of y is 4. Now third point काय घेतला, at x = 3. At x = 3. Then y, what is the value of the y? We get y = 6 - 3 = 3. 6 - 3 3. तर y ची व्हॅल्यू काय मिळाली, 3. मग कोऑर्डिनेट काय मिळालं, x कोऑर्डिनेट 1, y कोऑर्डिनेट 5, 2, 4, 3, 3. हे 3 कोऑर्डिनेट मिळाले. हे 3 ऑर्डर पेअर आपण आता ग्राफ फाइंड आउट करून हे ऑर्डर पेअर प्लॉट करायचं. हे जी एक आपल्याला काय मिळेल, स्ट्रेट लाईन मिळेल. तसंच सेम आहे ह्या इक्वेशनची पण आपल्याला स्ट्रेट लाईन फाइंड आउट करायची आहे. मग याच्यासाठी आपण पहिल्यांदा ऍटलिस्ट 3 ऑर्डर पेअर फाइंड आउट करायचं. जास्तीत जास्त 4 पण तुम्ही करू शकता किंवा 3, मिनिमम तर 3 पाहिजे. त्याच्यापेक्षा 4, 5 एवढं करायचं, जास्तीत जास्त 4 3 करू शकता काही पण. मग आता इथं आपण 3 फाइंड आउट केलं, सेम आहे याची पण 3 ऑर्डर पेअर फाइंड आउट करा. सेकंड साठी इथं मी टेबल ड्रॉ करते. First x coordinate, second y coordinate, then order pair x, y. x coordinate आता इथं काय पुट करणार तुम्ही, x coordinate 2, 3, -4. मग आता x = तुम्ही y पण असं फिक्स ठेवू शकता. y चा 2, 3, 4 करू शकता आणि x चा कोऑर्डिनेट फाइंड आउट करू शकता. मग आता इथं x = 2 पुट करा. फॉर्म इक्वेशन सेकंड, x - y = 4. देन ही व्हॅल्यू या साईडला गेल्यावर काय होणार, -y = 4 - 2. x ची व्हॅल्यू 2 पुट केली इथं. -y = इथं काय मिळाली व्हॅल्यू, 2 मिळाली. 4 - 2. Therefore this implies y = -2. तर काय मिळाली व्हॅल्यू, -2. At x = 3. व्हॅल्यू काय मिळाली बघा, at x = 3. 3 - y = 4. Therefore y - y = 4 - 3 = 1. Therefore y = काय मिळालं, -1. ही व्हॅल्यू मिळाली. आणि इथं काय मिळाली, -2. आणि वेन x = 4, x = -4, तर पुट करा व्हॅल्यू -4, -y = 4, -y = 4. इथं मी या साईडला गेल्यावर काय होत आहे, +4, -y = 8. 4 + 4 8 होणार. मग y = काय मिळणार, -8. आता ऑर्डर पेअर काय येते बघा इथं. फर्स्ट 2 - 2, 3 - 1, -4, -8 हे ऑर्डर पेअर मिळाले. हे दोन्ही पण टेबल तुम्ही पॉज करून पॉज करून हे दोन्ही पण टेबल ड्रॉ करा नोटबुक मध्ये. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि काय तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. हे लिहून घ्या. नेक्स्ट पार्ट आपण ह्याचा ग्राफ ड्रॉ करणार आहे. आता आपल्याला हे काय करायचं, आता ग्राफ फाइंड आउट करायचा आहे. या इक्वेशन साठी हे कोऑर्डिनेट आहे. कोऑर्डिनेटला तुम्ही नाव देऊ शकता P, Q, R आणि याला ABC कुठलं पण नाव देऊ शकता, MNO. नाही तर नाही दिलं तर पण चालतंय. मग आता आपल्याला कसं करणार फाइंड आउट, पहिल्यांदा x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ड्रॉ करा. होरिझोंटल ऍक्सिस इज x ऍक्सिस आणि वर्टिकल इज y ऍक्सिस. आणि स्केल काय घेणार तुम्ही, स्केल ऑन बोथ ऍक्सिस. दोन्ही पण ऍक्सिस वर सेमच घ्यायचं स्केल. बोथ ऍक्सिस x अँड y काय घेणार तुम्ही, 1 सेंटीमीटर = 1 युनिट.
मग इथं ऑन राईट हँड साईडला काय येत आहे पॉझिटिव्ह, सेंटरला 0 येणार, 2 पॉझिटिव्ह नंबर येतात, 4 5 6 7 8. नंतर इथं काय येणार ऑन लेफ्ट हँड साईडला काय येणार निगेटिव्ह नंबर येणार, तर -2 -3 -4 -5 -6 -7. तर काय येणार प्लस येणार नंबर अप्पर. वाय ऍक्सिसला काय येणार हे एक्स ऍक्सिस हे वाय ऍक्सिस, 1 2 3 4 5 6. मग आता आपल्याला हे पॉइंट प्लॉट करायचं. पहिल्यांदा x + y = 6 चा ग्राफ काढायचा, स्ट्रेट लाईन काढायचा. एक्स कोऑर्डिनेट कुठला आहे 1 5, 1 इथं 1 आहे, एक्स कोऑर्डिनेट 1 आणि वाय कोऑर्डिनेट 5. देन सेकंड कोऑर्डिनेट 2 4, एक्स कोऑर्डिनेट 2, वाय कोऑर्डिनेट 4. देन थर्ड कोऑर्डिनेट 3 3, एक्स कोऑर्डिनेट 3, वाय कोऑर्डिनेट 3 इथे येणार. मग याच्यावरनं ही लाईन अशी ड्रॉ करायची. नंतर हे कोऑर्डिनेट प्लॉट करूया, एक्स कोऑर्डिनेट 2, वाय कोऑर्डिनेट -2 ते येणार. देन एक्स कोऑर्डिनेट 3, वाय कोऑर्डिनेट -1. देन एक्स कोऑर्डिनेट काय येते -4 आणि वाय कोऑर्डिनेट -8 तर येणार. कुठचा पॉईंट येणार. हा पॉईंट काय त्यामध्ये लिनियर येत नाही. मग आता आपल्याला हा पॉईंट कन्सिडर करणं काय या दोन आणि ह्या बनवून काय करा लाईन ड्रॉ करा. मग अशी लाईन ड्रॉ केल्यानंतर हे काय मिळालं x + y = 6 मिळालं. आणि याच्यामधून लाईन ड्रॉ केल्यानंतर काय मिळालं ही लाईन ड्रॉ करा. पण कंटिन्यू करू शकता तुम्ही. आपल्याला इथं पॉइंट मिळाला. हा काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मिळाला इथं. त्याला तुम्ही नेम एम देऊ शकता. हा कोऑर्डिनेट काय मिळाला एक्स कोऑर्डिनेट 5, वाय कोऑर्डिनेट 1 येत आहे. इथं काय येत आहे एक्स कोऑर्डिनेट 5, वाय कोऑर्डिनेट 1 हे आमचे कोऑर्डिनेट मिळालं. हे काय दोन्ही इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन्स ऍट दॅट पॉइंट एम. हे दोन स्ट्रेट लाईन ऍट पॉइंट एम ला काय होतात टच होतात. मग त्याला कोऑर्डिनेट आपल्याला काय मिळाला 5 1 मिळाला. मग हा कोऑर्डिनेट आहे 5 1 हा काय आहे ह्या दोन्ही सोल्युशन ह्या दोन्ही इक्वेशनचं काय आहे सोल्युशन आहे. दॅट मीन्स सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन काय मिळालं सोल्युशन ऑफ इक्वेशन एक्स वाय कोऑर्डिनेट इज इक्वल टू काय मिळालं एक्स कोऑर्डिनेट 5 मिळाला आणि वाय कोऑर्डिनेट 1 मिळाला. हे काय मिळालं सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन 2. हे समजलं काय तुम्हाला ग्राफिकल नुसार कसं करायचं. दोन स्ट्रेट लाईन येणार. दोन इक्वेशन म्हटलं दोन स्ट्रेट लाईन. एक इक्वेशनचा फाइंड आउट करायला लावलं तर एकच स्ट्रेट लाईन येणार. मग आता इथं दोन स्ट्रेट लाईनचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा काय येतोय सोल्युशन ऑफ दिस 2 इक्वेशन. समजलं काय आहे मुलांना. आता आपण याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं सेकंड एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल काय बघा x + y = 5, x - y = 2. हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन आहे. ह्याचा ग्राफ फाइंड आउट करायचा. पहिल्यांदा ह्याच्यासाठी टेबल ड्रॉ करा, नंतर ह्याच्यासाठी टेबल ड्रॉ करा. तुम्ही पण स्वतः करा नोटबुक मध्ये. पहिल्यांदा ह्या इक्वेशन साठी आपण बघूया 3 कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आपल्याला. एक तर एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट ऑर्डर पेयर एक्स वाय, एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट ऑर्डर पेयर एक्स वाय. एक्स कोऑर्डिनेट इथं काय अजून करणार तुम्ही 1
वाय कोऑर्डिनेट अजून करूया 1 2 3 आणि इथं वाय कोऑर्डिनेट 1 2 -1 हे कोऑर्डिनेट आपण अज्युम केलंय. आधीच्या एक्झाम्पल मध्ये एक्स कोऑर्डिनेट कुठला पण तुम्ही चेंज करू शकता, कुठला पण कोऑर्डिनेट अज्युम करू शकता. इथं मी वाय कोऑर्डिनेट अज्युम केलाय. नंतर फॉर इक्वेशन 1 साठी हे सोल्युशन ऑर्डर पेअर हे फाइंड आउट करायचे. काय ते x प्लस वाय इज इक्वल टू 5 at y is equal to 1. At y is equal to 1 we get x plus 1 is equal to 5. x is equal to प्लस 1 या साईडला गेला इज इक्वल टू च्या या साईडला गेला काय होत आहे मायनस होत आहे 5 मायनस 1 x इज इक्वल टू 4. तर व्हॅल्यू काय मिळाली 4 मिळाली. देन ऍट y इज इक्वल टू 2 वी गेट त्या इक्वेशन मध्ये पुट करा व्हॅल्यू y ची 2 x plus 2 is equal to 5. Therefore, x is equal to 5 minus 2 is equal to 3. X is equal to 3. Then at y is equal to 3. Put kara x plus y is equal to 5. Then x plus 3 is equal to 5. X is equal to 5 minus 3. We get 2. x ची व्हॅल्यू काय मिळाली 2. तीन ऑर्डर पेअर भेटले आपल्याला इथं. x coordinate 4, then at y is equal to 2, x is equal to 3. At y is equal to 3, x is equal to 2. हे आपण coordinate फाइंड केलं. ऑर्डर पेअर 4 1, then 3 2, then third 2 3. सेम ॲज हे फाइंड आउट करा तुम्ही. x minus y is equal to 3. At y is equal to 1, we get x minus 1 is equal to 3. This implies x is equal to इथं मी या साईडला गेला होता 3 plus 1 is equal to 4. Then at x is equal to y is equal to 2. x minus 2 is equal to 3. This implies काय येणार व्हॅल्यू x is equal to 2 minus या साईडला गेला प्लस होणार 3 plus 2 is equal to 5. तर व्हॅल्यू काय मिळाली 4 मिळाली तर 5 मिळाली x ची व्हॅल्यू. नंतर लास्ट y इज इक्वल टू -1. x इथं मायनस आहे म्हटल्यावर काय येणार मायनस मायनस प्लस होणार -1 इज इक्वल टू 3. मग x प्लस 1 इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू इथं मी असायला लगा 3 - 1 इज इक्वल टू 2. x इज इक्वल टू 2. इथं व्हॅल्यू काय मिळाली x ची व्हॅल्यू 2 मिळाली. तर 5 सेकंड वेन y इज इक्वल टू 1 x is equal to 4. Order pair 4 1 5 2 2 minus 1. हे दोन आपण टेबल कंप्लीट केले. आता हे तुम्ही वहीमध्ये नोट करून घ्या. सगळं नोट करून घ्या. आता ग्राफ बघायचं आपल्याला. आपण कोऑर्डिनेट फाइंड आउट केले. फक्त इक्वेशनचे 3 देन सेकंड इक्वेशनचे 3 कोऑर्डिनेट फाइंड आउट केले. ग्राफ ड्रॉ करा आणि आपल्याला काय करायचं आहे सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करा. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि स्केल काय घेणार बोथ ऍक्सिस सेम घ्यायचं. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. 0 1 2 3 4 5 6 7 -1 -2 -3. हे ग्राफ पेपरवर व्यवस्थित तुम्ही प्लॉट करा पॉइंट्स. 5 -6 तर काय ना 1 2 3 4 5. देन -1 -2 -3 -4 -5 -6. आता आपल्याला फर्स्ट इक्वेशन साठी स्ट्रेट लाईन फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट इक्वेशन x प्लस वाय इक्वल टू 5. त्याचे कोऑर्डिनेट इथं काय 4 1 3 2. पहिल्यांदा कोऑर्डिनेट 4 1. x कोऑर्डिनेट 4 y कोऑर्डिनेट 1. देन सेकंड काय तर x कोऑर्डिनेट 3 y कोऑर्डिनेट 2. y कोऑर्डिनेट इथं काय येणार 2 येणार. x कोऑर्डिनेट 3 y कोऑर्डिनेट 2. देन थर्ड x कोऑर्डिनेट 2 y कोऑर्डिनेट 3. हे काय मिळालं त्या इक्वेशन या पॉइंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करा तुम्ही. लाईनचं काय येणारे लाईनचं इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 5. आता सेकंड करा. ह्या लाईन साठी करा. हे पॉइंट प्लॉट करा. x कोऑर्डिनेट 4 y कोऑर्डिनेट 1.
then x coordinate 5, y coordinate 2, x coordinate 5, y coordinate 2. नंतर कुठला येते पॉइंट x coordinate 2, y coordinate -1, x coordinate 2 आणि y coordinate -1 हे ना. मग ह्याच्यामधून एक लाईन जाते ती ड्रॉ करा तुम्ही. मग या स्ट्रेट लाईनचं नाव काय आहे? x - y = 3. मग at the point of contact of these two straight line here, x coordinate 4 and y coordinate 1. हे काय मिळालं? सोल्युशन ऑफ दिस टू इक्वेशन, x + 5 and x - y = 3. ह्या दोन्ही इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन काय मिळालं? xy 4 1. हे तुम्ही नोटबुक मध्ये ग्राफ ड्रॉ करून घ्या. परत इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचे लिहून घ्या. पण हा ग्राफ आहे का नाही, हा ग्राफ पेपरवर ड्रॉ करा तुम्ही. हे समजलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला काही तर शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आता ह्याच्यानंतर आपण पुढचा पॉइंट हा का नाही डिटर्मिनंट हा बघणार आहोत. हा का नाही डिटर्मिनंट हा पॉइंट हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघूया. ओके, थँक्यू, बाय.